तर मित्रांनो, पाहुणा घरी आला की तुम्ही काय करता? फक्त चहा देता की मनापासून स्वागत करता? पाहुणचार म्हणजे महागडं जेवण नाही, तर एक हसू, प्रेमाने बोलणं आणि आदर आहे. अतिथी देवो भव ही फक्त म्हण नाही, ही आपल्या एक भारतीय संस्कृतीची ओळख आहे. तुमच्या घरी पाहुणे आले की तुम्ही काय करता हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. किंवा पाहुणचारामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे असं तुम्हाला वाटतं? आजच्या या धावपळीच्या जीवनातही ही परंपरा जपणं खूप महत्त्वाचं आहे. पाहुणचार म्हणजे फक्त खाणं पिणं नाही, तर नातेसंबंध जोडणं आहे. तर मित्रांनो, आज आहे शनिवार आणि आता शनिवारची चक्क संध्याकाळ झाली आहे. जवळपास 4:30 वाजलेले आहेत आता आणि मी आत्ता ब्लॉगची सुरुवात केलेली आहे. थोडंसं रिझन आहे ते खास आहे, ते तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल. तर चला आजच्या या ब्लॉगची सुरुवात करूया. आणि जसं तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, आम्ही इथे रिसेंटली मूव्ह झालेलो आहोत. तर हा परिसर आमच्यासाठी कम्प्लिटली नवीन आहे. इकडचे रस्ते, इकडची माणसं सगळं आमच्यासाठी नवीन आहे. सो त्यामुळे आता माणसं जुळायला लागले आहेत, हळूहळू भेटी व्हायला लागल्या आहेत. आम्ही हाय हॅलोपासून आता विचार केला की चला भेटूया. असंच समोरच्या बिल्डिंगमध्येच राहणारे आहेत आमचे नेबर्स, ते आमच्या घरी उद्या येणार आहेत. मी त्यांना इन्व्हाइट केलं आहे लंचसाठी. सो ते येतील उद्या, तर त्यांच्यासाठी छान असं मेजवानी करूया. सो त्याची तयारी आहे थोडीशी मी सकाळपासून सुरू केलेली आहे आणि आत्ता आपण त्याला थोडंसं पुढे नेऊया आपल्या प्रोसेसला आणि थोडीशी जेवणाची तयारी आहे ते करून ठेवूया. कारण की ते अर्ली मॉर्निंग सकाळी येणार आहे. थोडं गप्पा गोष्टी करू, स्नॅक्स वगैरे एन्जॉय करू आणि त्यानंतर मग लंच करणार आहोत. तर चला मेजवानीची तयारी सुरू करूया. सो इथे जसं तुम्ही बघू शकता, जे सोक करायचं होतं ना, ते मी सकाळीच करून ठेवलेलं आहे. तर इथे मस्त आता डाळ भिजलेली आहे आणि इथे चण्याची डाळसुद्धा भिजलेली आहे आपली. इथे कॅश्यू आहेत ते सोक करून ठेवले होते, ते पण मस्तपैकी झाले. आणि हे आहे आपलं सगळे ड्रायफ्रूट्स, मखाना, डेट्स आणि दुधामध्ये मी सोक करून ठेवलं आहे. तर हे कशासाठी ते तुम्हाला सांगते. तर झालं असं मित्रांनो की बरेच दिवस झाले आरवला आईस्क्रीम खायची होती आणि मी त्याला घेतली नाही ती आईस्क्रीम. आम्ही त्या दिवशी गेलेलो बाहेर तेव्हा ग्रोसरी स्टोअरमध्ये. मी त्याला म्हटलं मी तुझ्यासाठी छान आईस्क्रीम घरीच बनवते. आणि या चक्क गोष्टीला 1 आठवडा जास्त झाला आहे आता. आणि तो अधूनमधून मला विचारत असतो, मम्मा माझ्यासाठी आईस्क्रीम नाही बनवली, आईस्क्रीम नाही बनवली. सो आपली क्विक अशी ड्रायफ्रूटची जी आईस्क्रीम आहे, मी याच्या आधीसुद्धा आय बिलीव्ह शेअर केलं आहे तुमच्यासोबत त्याची रेसिपी. सो तेच करणार आहे. तर थोडेफार आहे ना, ते पण ड्रायफ्रूट्स मी सकाळी सोक करून ठेवलेले. तर याला काही जास्त अशी मेहनत लागणार नाही आहे. आता ते छान सोक झालेले आहे, तर आपण त्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपले जे मोल्ड आहेत त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून फ्रीज करायला ठेवणार आहोत. सो पटकन क्विक ते पण होऊन जाईल, आरव पण खुश होऊन जाईल, कारण की बरेच दिवस झाले ते पेंडिंग आहे. सो फायनली ते पण आज करूया. तर त्याच्यासाठी कुल्फीसुद्धा बनवूया, कुल्फी किंवा आईस्क्रीम काहीही म्हणा. मस्तपैकी त्याच्यासाठी सुद्धा बनवूया आणि बाकीच्या जेवणाची तयारी सुद्धा करूया. सगळ्यात आधी मी जेवढी पण करीची तयारी आहे ना ती करून घेते. सो मी प्लॅन करते पनीर मखनी बनवायला उद्या. मस्तपैकी अशी छान अशी पनीर मखनी बनवूया. पण पनीर मखनीची जी ग्रेव्ही आहे ना ती मी आज बनवून घेणार आहे, कारण की त्याला सॉते करायला म्हणजे मस्तपैकी तेल सुटेपर्यंत छान असं भाजायला ना भरपूर वेळ लागतो. तर सकाळी ती गडबड होऊ नये आणि किचन जास्त मेसी होऊ नये, त्यामुळे म्हटलं की चला आज ती ग्रेव्ही बनवून घेऊया. मग उद्या सकाळी कशी आहे ना, पटकन त्याच्यात पनीर सॉते करून टाकलं की आपली पनीर मखनी रेडी होऊन जाईल. त्याची ग्रेव्ही बनवूया. आणि मी नेहमीच आहे ना ग्रेव्ही एक्स्ट्राच बनवते. कधी कधी मी आरवला पास्तासुद्धा बनवते ना, पटकन ती ग्रेव्ही मला कामाला येते आणि त्या पास्तामध्ये पण मी ती ग्रेव्ही यूज करून त्याला पास्ता बनवून देते. तर आपले मल्टीपर्पज आहे ती ग्रेव्ही. ती ग्रेव्ही तुम्ही पास्तामध्ये पण यूज करू शकता. आणि कधी कधी ग्रेव्ही असते ना, तर आरवला पनीर भरपूर आवडतं, तर मी पटकन त्याच्यामध्ये ग्रेव्ही असल्यामुळे पनीर टाकून त्याला पनीरची भाजी अशी देऊन टाकते, तर त्याने तो पण खुश होऊन जातो. सो असंच आज आपण मस्तपैकी ग्रेव्ही आहे ती बनवून घेऊया. तर चला त्याची तयारी सुरू करते. सो पनीर मखनी बनवण्यासाठी आपल्याला जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहे ते मी सगळे एकत्र काढून घेतलेले आहे आता. सो मखनी बनवण्यासाठी मी इथे ना 2 कांदे घेतले आहेत, मीडियम साईजचे आहेत. 3 टमॅटो घेतले आहेत, जिंजर आणि गार्लिक घेतले, एक ग्रीन चिली घेतले आणि हे आहे कोथिंबीरचं देठ जे आपण वापरणार आहोत. हे सगळं मी वॉश आणि क्लीन करून घेतलं आहे. आणि त्याचसोबत इथे एक मीडियम साईजचं कॅरेटसुद्धा घेतलेलं आहे. थोडेफार खडे मसाले लागणार आहेत आपल्याला. सो ही आपली तयारी झाली आहे.
तर पटकन आता ग्रेव्ही सॉस बनवून घेऊया. सगळ्यात आधी थोडेसे खडे मसाले आहेत ते ॲड करून घेते. आणि त्यानंतर आपण ॲड करणार आहोत जिरं. सो गरम मसाले सगळ्यात आधी तेलामध्ये घातल्याच्या नंतर मी आता घातला याच्यात कांदा. त्यानंतर घालते आलं, लसूण पण याच टाईमला घालूया आपण. आता एकच मिरची घातलेली आहे. जर तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर 2 किंवा 3 मिरची घालू शकता त्याच्यात. आणि या मोमेंटला आता मी याच्यामध्ये घालते कॅरेट्स, कारण की हे सगळं शिजायला थोडंसं वेळ लागणार आहे. तर त्यामुळे सगळ्यात आधी हे घालून घेऊया, जेणेकरून ते नाईस अँड सॉफ्ट होऊन जाईल. थोडंसं आपला मसाला लवकर शिजण्यासाठी मी इथे थोडंसं मीठ घालते सध्या. आणि एक गोष्ट आहे, जर पाहुणे घरी येणार असेल आणि आपल्याला माहिती नसेल ना त्यांना काय आवडतं, अशा वेळेस पनीर, गुलाबजामुन हे पदार्थ ना हिट ठरतात. लहान असताना ना मला आठवतंय, जेव्हाही कधी पाहुणे घरी आले की सगळ्यात आधी आई चहा ठेवणार किंवा सरबत, मग मस्तपैकी मी त्यांना सर्व करायला जाणार. आणि अशाच प्रकारे भरपूर घरी पदार्थ बनवणार पाहुण्यांसाठी. आणि हे सगळं लहानपणापासून बघत आल्यामुळे मला याच्यामध्ये एक गोष्ट तर नक्की कळली आहे, कधी आनंद आपल्याला घेण्यात नाही देण्यात अतिशय मिळतो. आजही माझ्या मनात तेवढाच आनंद आणि उत्साह असतो जेव्हा पाहुणे घरी येणार असतात तेव्हा. आणि त्या व्यतिरिक्त बरेचसे असे प्रश्न असतात की त्यांना काय आवडेल, आपण काय बनवलं पाहिजे. आणि जर एखादी व्यक्ती ओळखीची असेल तर त्यांच्या आवडीचं बनवूया, त्यांना आवडेल, असे बरेचसे प्रश्न असतात. पण खरं सांगू का, मनाने आणि प्रेमाने केलेली प्रत्येक गोष्ट चांगली आणि चविष्टच होते. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कोणत्याही कलेची आवश्यकता नाही आहे, कुठेही याचं शिक्षण नाही आहे. हे फक्त आपण परंपरा आणि आपल्या संस्कृतीतनं आणि जसे काही आपल्याला संस्कार घडले त्याच्यातनं शिकतो. तर गुलाबजामुन बनवण्यासाठी मी हे MTRचं गुलाबजामुन मिक्स आहे ना, ते रेडी मिक्स ते वापरणार आहे. आजकालच्या काळात चांगली माणसं मिळणंसुद्धा खूप कठीण झालेलं आहे आणि त्यांना जपणं तर कठीण आहेच. पण जर तुम्हाला तशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात मिळाली तर त्यांना कधीच सोडू नका, कारण की त्या व्यक्तीची गाठ देवाने तुमच्याबरोबर बांधली आहे. म्हणूनच आज तुमची भेट त्याच्याबरोबर झालेली असेल, असं मला तरी वाटतं. तुमचं काय मत आहे याच्यावर मला सांगा. तर चला आता वळूया आपल्या रेसिपीकडे. जसं की तुम्ही इथे बघू शकता, सगळा आपला मसाला आहे छान असा सॉफ्ट शिजला आहे. त्याच्यात आता हळद आणि तिखट घातले आणि काजू घातले. आणि इथे आपला मसाला मस्तपैकी आता शिजल्यामुळे याला थोडंसं थंड होऊन देऊया. इथे गुलाबजामुनचं पीठ पण आहे ना मस्तपैकी आता मुरलं आहे. 5 मिनटं झालेत त्याला. तर आता याचे छोटे छोटे गोळे करून घेते, म्हणजे पटकन गुलाबजामुन फ्राय करायला होतील. इथे आता मी एका कढईमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे, कारण की गुलाबजामुन मस्तपैकी तुपामध्ये तळूया, त्याच्याने चव अजून छान होईल याची. जोपर्यंत मस्तपैकी याला ब्राऊन रंग येणार नाही तोपर्यंत तुम्ही याला स्लो मीडियम फ्लेमवर तळायचं आहे. आणि आपला पाक तर रेडीच आहे. तर आता पटकन पाक रेडी झालेला आहे, तर याच्यामध्ये आपण गुलाबजामुन सोक करायला ठेवूया, म्हणजे बराच वेळ त्याच्यात राहतील आणि छान असा रस ॲब्झॉर्ब करतील. या सगळ्या प्रोसेसमध्ये मी केसर टाकायला विसरले होते, म्हणून मी पटकन थोडंसं केसर टाकलं आणि पुन्हा थोडंसं गरम व्हायला ठेवून दिलं. आणि सगळे गुलाबजामुन रेडी झाल्याच्या नंतर याच्यामध्ये सोक करायला ठेवून दिले. आता आरवसुद्धा उठलेला आहे आणि त्यांनी बघितलं की मी आईस्क्रीम मोल्ड आहे ते वरतीच काढून ठेवलेत. आणि उठल्या उठल्या विचारलं की तू मम्मा आईस्क्रीम बनवतेस का? तर म्हटलं हो, आता मी सुरू करणार आहे. सो आता सगळं काम झालेलं आहे आणि मसाला पण आपला जो भाजून झाला आहे ना, त्याला पण ग्राइंड करायचं आहे आणि ग्रेव्ही कुक करायला ठेवायचं आहे. आता जेवढे मसाले वाटायचं काम आहे ना ते करून घेते. डाळ वाटायची आहे, मसाला वाटायचा आहे आणि आईस्क्रीमसाठी सुद्धा मी ते ड्रायफ्रूट्स भिजत घातले आणि मखाणे ते सुद्धा वाटून घेते आणि त्याला मोल्डमध्ये ट्रान्सफर करून फ्रीझरमध्ये ठेवून देते. आता हे मोल्ड आहेत मी फ्रीझरमध्ये ट्रान्सफर करून घेते. आणि आपला मसाला आहे तो पण आता गार झालेला आहे, तर त्याला मस्तपैकी बारीक असं पेस्ट करून घेऊया.
इथे त्याच कढईमध्ये मी आता बटर घातलेलं आहे आणि थोडंसं तेल घातलेलं आहे. याच्यामध्ये मी बे लीफ आणि थोडे खडे मसाले आहेत ते पुन्हा घातलेले आहेत. आता याला स्लो मीडियम हीटवर आपल्याला भरपूर वेळ हा मसाला शिजवायचा आहे. कारण की मखणी म्हटलं की त्याच्यात जेवढं छान तुम्ही त्याला शिजवणार तेवढ्याच तुमच्या पदार्थाची चव एकदम उत्तम होणार. हॉटेलमध्ये जेव्हा मोठ्या स्केलमध्ये हे पदार्थ करायचे असतात तेव्हा ते एकत्रच बनवून ठेवल्या जातात आणि त्याला तेवढं क्रीमी आणि छान टेक्स्चर येण्यासाठी गाजर किंवा कॅप्सिकम आहेत असे पदार्थ वापरले जातात. भरपूर प्रमाणात त्याच्यात क्रीमसुद्धा ॲड केलेली असते. तेव्हा जाऊन आपल्याला ती एकदम छान अशी भारी चव येते त्या पदार्थाला. आणि ती सेम चव सेम टेस्ट हे अचीव करणं काही कठीण नाही आहे, भरपूर सोपं आहे. जसं की तुम्ही बघू शकता इथे की आपली ग्रेव्ही इथे छान अशी रेडी झाली आहे. जवळपास 30-45 मिनटं स्लो मी कुक केली आहे आणि त्याला मस्तपैकी आता तेल सुटलेलं आहे. एवढ्यातच माझी कुकिंग झाली नाही आहे, अजून दहीवड्याची डाळ वाटायची बाकी आहे. तर याच्यात मी थोडंसं आईस क्यूब्स घातले आहेत वाटताना आणि मिरची आणि आलं घातलेलं आहे. आता वेळ आली आहे संध्याकाळच्या जेवणाची, तर पटकन आहे ना दुधी आणि डाळ बनवते. मी चण्याची डाळ आहे ती भिजत घातली होती आणि दुधी सुद्धा आता कट करून घेतलेली आहे. कुकरला पटकन आहे ना आता दुधी डाळ बनवून घेते. सो इथे कांदा, टोमॅटो आणि दुधी कट करून घेतले, मसाले आणि चण्याची डाळ सुद्धा आहे. आता पटकन याला सिंपल फोडणी देते. इथे आपला क्विक असा डिनर आहे तो रेडी झालेला आहे. पटकन मी चपात्यासुद्धा करून घेतला. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र आपला डिनर केला आणि आता तुम्ही इथे बघू शकता सिंक फुल पॅक झालेला आहे. एवढे सगळे भांडे आता घासायचे आहेत. तर मी सगळ्यात आधी मोठे भांडे आहेत ते साईडला करून ठेवले. छोटे भांडे डिशवॉशरमध्ये लोड केले, कारण की एकदा किचन स्वच्छ झालेलं असेल तर उद्या नव्याने सुरुवात करायला काही कठीण जाणार नाही. म्हणून मी सगळं काही म्हटलं की रात्रीच आवरून झोपलं पाहिजे आणि एवढ्यातच आवरून मी पटकन आपलं किचन वाइंडअप करायला घेतलं आणि साफसफाई करून घेतली. The next day. आता झालेली आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ. आम्ही उठून पटकन आपला ब्रेकफास्ट आणि आवरून घेतलेला आहे, जेणेकरून पटकन मला जेवण बनवायला पुन्हा सुरुवात करता येईल. आणि सकाळचा वेळ भरभर कधी संपून जातो ना काही कळतच नाही. पण आपण बऱ्यापैकी गोष्टी कालच आवरून घेतलेल्या आहे, त्यामुळे जास्त काही वेळ लागणार नाहीत. आणि मोठी जी भांडी काल घासली होती ती मी सगळी एकत्रच करून ठेवली होती, जेणेकरून आता मला सकाळी यूज करता येतील. आणि फ्रीजमध्ये जे काही मी पॅक करून काल ठेवलेलं ते सगळं आता मी काढून ठेवलं आहे, तोपर्यंत हे सगळं नॉर्मल होईल. डाळ पण वाटलेली होती तर त्याला मी श्रिंक रॅप करून ठेवलेलं. आता मस्तपैकी आहे ना डाळ आता छान असं काढून ठेवलं आहे 15-20 मिनटापासून. तर याला छान असं मी एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करते आणि छान त्याला फेटून घेते. दहीवडे करत असताना डाळ फेटणं खूप जास्त गरजेचं आहे. जेवढी चांगली डाळ तुमची हलकी आणि सॉफ्ट होईल तेवढेच तुमचे दहीवडे छान सॉफ्ट आतून होतील आणि चांगले फुगतील. खरं सांगू तर दहीवडे हा माझा फेवरेट पदार्थ आहे, पण मी शक्यतो जास्त करत नाही, कारण की अवधूतला आवडत नाही आणि एकट्या व्यक्तीला करायला थोडासा कंटाळाच येतो. पण आज म्हटलं की चला पाहुणचार करतेच आहे तर माझ्या आवडीचंही असावं काहीतरी त्याच्यात, म्हणून म्हटलं की चला दहीवडे तर झालेच पाहिजे. आता सगळ्यांची बनवण्याची पद्धतसुद्धा वेगळी वेगळी आहे. आज मी फक्त उडदाची डाळ आहे भिजत घातलेली. काही जणं उडदाची आणि मुगाची दोन्ही डाळ मिक्स करूनसुद्धा बनवतात. आता या पिठामध्ये मी घातले हिंग, मीठ आणि जिरे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे पीठ रेडी झालं आहे हे ओळखण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि छोटासा गोळा टाकून बघायचा. वरती तरंगला म्हणजे तो आपला रेडी झालेला आहे. त्यानंतर आता नेक्स्ट स्टेप म्हणजे ह्याला तळून घेऊया. तर मी एका कढईमध्ये तेल ट्रान्सफर केलेलं आहे आणि आता छान मीडियम फ्लेमवर हे गोल्डन रंग येईपर्यंत सगळे वडे आहेत ते आपण तळून घेणार आहोत. दुसरीकडे मी पटकन एका भांड्यामध्ये गरम पाणी, त्याच्यात मीठ आणि हिंगसुद्धा घालून ठेवलं आहे, जेणेकरून वडे एकदा तळून झाले की आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करू आणि तोपर्यंत ते छान असे सॉफ्ट होऊन जातील. म्हणजे जास्त वेळ जायला नको आपल्याला आणि पटकन सगळी कामंसुद्धा एकत्र होऊन जातील. इथे आता तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर पटकन आता वडे आहेत ते तळून घेऊया.
आणि दुसरीकडे मी पटकन एका ठिकाणी राईस कुकरमध्ये भातसुद्धा लावला आहे. जोपर्यंत वडे तळून होतील तोपर्यंत आपला भातसुद्धा रेडी होईल. आणि इथे आपली बघू शकता पहिली बॅच आहे ती रेडी झाली आहे आणि मी पटकन इथे पाण्यामध्ये ट्रान्सफर करून घेतले जेणेकरून ते छान असे सॉफ्ट होऊन जातील. आणि तसंच मग आता बाकीचे आहेत ते पण मी तळून घेते. काल जेव्हा आपण ग्रेव्ही कुक केलेली त्यावेळेस तर याच्यात मीठ आणि मसाले घातलेले, पण आज आपण याची कन्सिस्टन्सी थोडी पातळ करणार आहे म्हणून मी थोडंसं मीठ अजून घातलं आहे याच्यामध्ये. आणि मसाले जर तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर तेही तुम्ही या मोमेंटला घालू शकता. सगळ्यात शेवटी याच्यात कसुरी मेथी आणि पनीर कट करून घातलेलं आहे आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर थोडीशी घातली आहे. जर तुमच्याकडे क्रीम असेल तर तुम्ही नक्की क्रीम घाला, पण माझ्याकडे क्रीम नव्हती म्हणून मी ती अवॉइड केली आहे. पण आपली ग्रेव्हीच एवढी छान झाली की त्याला क्रीमची सुद्धा गरज नाही आहे. अशा प्रकारे इथे आपली पनीर मखनी आहे ती हॉटेल स्टाईल एकदम चांगली रेडी झालेली आहे आणि खायला तर खूपच सुंदर होती. त्यानंतर मी इथे ग्रीन चटणीसुद्धा बनवून घेतली कारण की दहीवड्यांसाठी लागणार आहे. गोड चटणी मला बनवायची नव्हती कारण की आपल्याकडे नेहमीच फ्रीजमध्ये गोड चटणी असते. तर गोड चटणी झाली आणि तिखट चटणी तर आज आपण केलेलीच आहे. आणि त्या व्यतिरिक्त जे जे इन्ग्रेडियंट्स पाहिजेत ते सगळे मी इथे काढून घेतलेले आहे जसं की तुम्ही बघू शकता. तर या भांड्यामध्ये मी सगळे दही वडे आहेत ते आता सर्व करून घेते. सो सगळ्यात आधी इथे मी दही टाकून घेते याच्यावर. त्यानंतर आपण घालणार आहोत याच्यामध्ये थोडीशी जिरे पावडर, थोडंसं लाल तिखट, आत्ताच दिसायला एकदम मस्त वाटतंय, गोड चटणी, आणि सगळ्यात शेवटी आता तिखट चटणी घालूया. आणि तिखट चटणी दिसायला किती कलरफुल वाटतं, एकदम सुंदर छान असं थोडासा चाट मसाला अजून टेस्ट इन्हॅन्स करण्यासाठी. सो आता तुम्ही बघू शकता की दही वडे आहेत ते रेडी झाले आहेत. प्रेझेंटेशन वाईज असंही छान दिसतंय, पण जेव्हा सर्व करेन ना तेव्हा थोडेसे वरती शेव सुद्धा घालेन तर अजून सुंदर दिसेल. तर आता याला मी ठेवते फ्रीजमध्ये, थोडं थंड होईल ना तर खायला अजून मजा येईल. तर झाले सगळी तयारी जेवणाची आणि आता 11:15 पण वाजलेत. तर ते लवकरच येतील आता घरी आणि तोपर्यंत सगळं काही आवरून घेतलं आहे. मी पण चेंज केले कारण की जेवण बनवल्यावर कपडे थोडेसे खराब झाले होते. सो आता चेंज केलं आहे. आरव पण रेडी झाला आहे. तर आता फक्त राहिलं आहे ते नान गरम गरम करायचे आहेत आणि बाकी सगळं. आता एक रिफ्रेशिंग ड्रिंक आहे ती पटकन बनवून घेते. सो आज ड्रिंक बनवायचं आहे ठरवलं आहे आरवने, तर आरव बनवणार आहे. Which drink are we making, Aru? We are making a drink with lingonberry, some mint leaf, sparkling water, and this looks like lime sauce. Lime slices, yep. I like. So it will give us nice tangy and minty flavor, eh? Yeah. Okay. And the minty flavor, it tastes so good. Mhm. And look at small mint. Mhm. So small. Okay. Can you add everything Seems like together? baby Yes. Add all the lemon as well. Yep. Lime, sorry. Yeah. Anyways, you can say lemon because life seems like lemon. It's the same, yeah. Oh, I got one! Enough. Okay. Okay. Now what you're gonna add is you're gonna add the lingonberry. Okay. I'll. Nice shake to it. Okay, and then we're gonna pour it. I will let you know how much to pour. Okay. Okay, pour it. Keep adding. Keep adding. Should be enough. Should be enough. Little bit more. Yeah, that should be good. That's not Put good. it only. नाही ठीक आहे But तेवढं. when we will put the sparkling We're water, gonna add the sparkling water. then it will be more. Yeah, because we still have to add ice. in So it. first what we will do, Arav, we will add lemon water, lemon sparkling water, and then later on you taste. And if you think it's not sweet enough, we can add more. Oh, stink. Put the water, Water. sparkling water.
So that should Keep be adding. Good. 5 ते 6 ग्लासेस झाले पाहिजे ना, That's होतील ना? okay. Now we're gonna add some ice to it. Okay. वाव, लुक सो डिलिशियस आरव. Yep, it will be delicious. फ्रेशिंग ड्रिंक झाल्या झाल्या पाहुणेसुद्धा आले आणि त्यानंतर आम्ही बराच वेळ गप्पा गोष्टी केल्या. जवळपास आता 1-1:30 वाजला आहे, तर मी जेवण गरम केलं आणि इथे सर्व केलेलं आहे आणि आता सगळे आम्ही जेवतोय, एन्जॉय करतोय आणि सगळ्यांना भाजी भरपूर आवडली आणि दहीवडेसुद्धा. आणि त्यांनी माझ्यासाठी एक सुंदरसं असं गिफ्ट आणलं आहे, ते म्हणजे हे दिसायला तर खूपच सुंदर आहे. एकदम समर वाईब आली त्याला बघून. या फुलांना बघून एक पॉझिटिव्ह एनर्जी आली आणि जो कालपासूनचा थकवा होता ना, तो एकदम गायब झाला. हे सगळं झाल्याच्या नंतर आम्ही गेलो होम डिपोला, कारण की मला हे लॅडर हवं होतं, ते आम्ही घेऊन आलो. आता हे करत असताना संध्याकाळ कधी झाली काही कळलंच नाही, पण आरवला त्याची आईस्क्रीम मात्र लक्षात होती. याला थोडंसं चॉकलेट कोटिंग करायचं होतं. माझ्याकडे थोडंसं डार्क चॉकलेट होतं, म्हणून मी त्याला कोट करायचा प्रयत्न करत होते, पण जास्त नसल्यामुळे मला स्पूनच्या सहाय्याने थोडंसं कोट करून मी ह्याला फ्रीझरमध्ये पुन्हा फ्रीज करायला ठेवून दिलं. आणि हे सगळं करत असताना आरवने मात्र भरपूर एन्जॉय केलेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय.